सोलापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे सोलापूर शहरात वाहनांची संख्या मोठी झाली आहे. त्यामध्ये टू व्हीलर आणि रिक्षा यांची देखील संख्या अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. सोलापूर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं. मात्र या स्मार्ट सिटीमध्ये महापालिकेच्या एस.टी. बस या खूप महिन्यांपासून बंद झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावं लागतं. शहरात फिरायचं असेल तर एकतर रिक्षा किंवा टू व्हीलरचा वापर करावा लागतो. त्यामुळे शहरातील ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातल्या विविध भागात रस्त्यांवर असणारे हातगाडी फेरीवाले यांच्यामुळे ट्रॅफिक जाम देखील होत असतो. शहरातील विविध चौकात सिग्नल आहेत, मात्र काही सिग्नल हे बंद आहेत. नागरिकांची मानसिकता ही सिग्नलवर थांबणे एवढी देखील राहिली नाही. आपण ही दृश्य पाहत असाल तर सोलापूर शहरातील जिल्हा सत्र न्यायालयाच्या लहान गेट समोरचे हे दृश्य आहेत. आणि या गाड्या या ठिकाणी सुट्ट्यांच्या दिवशी सोडलं की बाकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते. यावेळी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी नसतो आणि कोणत्याही वाहनांवर या ठिकाणी कारवाई होत नाही. शहरातील बहुतांश गाड्या 18 वर्षाच्या आतील युवक हे चालवतात. त्यामध्ये त्या युवकांकडून कुठेतरी छोटा मोठासा अपघात झाला की तो युवक आपली वाहन घेऊन पसार होतो आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचा अक्षरशः मृत्युमुखी पडत असतात. आता याला जबाबदार कोण असा प्रश्न संतप्त सोलापूरकर विचारत असतात. आणि शहरातील बेकायदेशीर जड वाहतूक, या जड वाहतुकीमुळे देखील शहरात अनेक वेळा अपघात होतात आणि नाहक लोकांचा बळी गेलेला आहे. येणाऱ्या काळात सोलापुरातील ट्रॅफिक पोलीस यांच्यावर काय कारवाई करतील हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.